मनी हेल्थ रिलेशन हा कन्सेप्ट कसा आलाय तो सांगतोय मी. एका दिवशी काय झालं होतं, मी आईसोबत डिस्कस करतो. मी प्रत्येक गोष्ट फॅमिलीसोबत डिस्कस करत असतो. त्यांना जरी कळत नसेल तरी मी सांगतोय, मी यूट्यूब व्हिडिओ करतोय, असे व्हिडिओ बनवतो, तसे व्हिडिओ बनवतोय. या संदर्भामध्ये मी व्हिडिओ बनवण्याच्या अगोदर जवळपास एक 5 ते 6 महिन्यापूर्वी आईसोबत बसलो होतो आणि आईला विचारलं सहजच, की आई सक्सेसफुल का होत नाहीत? माणसं एवढे सारे पृथ्वीवर आहेत, एवढे सारे जन्म घेतात, तर सर्वच जण सक्सेसफुल का होत नाही? तर मला आईनं एक हसून बघितलं आणि विचारलं, सक्सेसफुल म्हणजे काय असतं? मी पण ढोबळ्या मनामध्ये म्हणलं, की अरे सक्सेसफुल आईला माहीत नाही तर सांगा. सक्सेसफुल म्हणजे खूप जास्त पैसा आहे, त्याचा जो अमाप पैसा आहे तो सक्सेसफुल आहे. आई माझ्याकडे बघितली आणि म्हणली, आणि यानं एवढा पैसा घेऊन काय करणार आहे? त्यात जर का हातपाय तुटला असेल किंवा त्याच्या पायावरून चलायत नसेल तर त्या पैशाला काय चाटणार आहे काय त्यानं? किंवा त्याच्याकडे खूप जास्त पैसा आहे आणि त्याला फिरायला कोणीच सोबती नाही, मग त्या पैशाला काय करायचंय? मी 2 मिनिट विचार केला, यार खरंच बरोबर आहे आईचं म्हणणं. मग आईनं काय सांगलं, की पैशासोबत त्याचं आरोग्य आणि त्याचं नातं कसं आहे दुसऱ्यासोबत, हे त्याला सक्सेसफुल बनवतं. आणि ज्यानं हे 3 गोष्टी केल्यात, मनी, हेल्थ, रिलेशन, या 3 गोष्टीवर काम केलं, ते खरं सक्सेसफुल पर्सन आहे. तेव्हापासून मी कन्सेप्ट आणवलंय, की आपल्या जीवनामध्ये पण मनी, हेल्थ आणि रिलेशन या 3 गोष्टी एवढ्या जबरदस्त करायच्या, मग आपण सक्सेसफुल कसं होत नाही